प्रत्येक मूल जन्माला येतं तेव्हा आई वडीलही नव्याने जन्म घेतात पालक म्हणून। पण पालक होण्यासाठी कोणतीही शाळा नसते आणि म्हणूनच अनेक प्रश्न, अनेक संभ्रम आणि अनेक चुका या प्रवासाचा भाग बनतात। नमस्कार, मी अश्विनी जाधव, अश्विनी माइंडस्पेसमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पालकत्वाचे मानसशास्त्र म्हणजेच पॅरेंटिंग सायकोलॉजी या आपल्या दुसऱ्या सिरीजची सुरुवात करत आहोत। प्रत्येक पालकांची एकच इच्छा असते, माझं मूल आनंदी, यशस्वी आणि चांगला माणूस बनावं। पण हा प्रवास फक्त प्रेमाने किंवा फक्त शिस्तीने पूर्ण होत नाही। त्यासाठी मुलांच्या मनाला समजून घेणं तितकंच आवश्यक असतं। पालकत्वाचे मानसशास्त्र म्हणजेच मुलांच्या भावनिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासावर पालकांच्या विचारांचा, वर्तनाचा, संवादाचा आणि संगोपनाच्या पद्धतीचा होणारा परिणाम समजून घेण्याचा वैज्ञानिक अभ्यास। मानसशास्त्र आपल्याला सांगते की मुलांचे वर्तन हे अनेकदा त्यांच्या मनातील भावना, गरजा किंवा अनुभव व्यक्त करण्याचा एक मार्ग असतो। म्हणूनच प्रत्येक हट्ट, प्रत्येक राग किंवा प्रत्येक शांतता यामागे एक कारण असते। प्रत्येक मूल वेगळं असतं। त्याचा स्वभाव, शिकण्याची पद्धत, भावना व्यक्त करण्याची शैली आणि गरजा वेगळ्या असतात। त्यामुळे प्रत्येक मुलासाठी एकच पालकत्वाची पद्धत योग्य असेल असे नाही। या सिरीजमध्ये आपण मानसशास्त्राच्या आधारे अशा अनेक विषयांवर चर्चा करणार आहोत। मुलांशी संवाद कसा साधावा, शिस्त आणि शिक्षा यातील फरक, मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवावा, स्क्रीन टाईम, किशोर वयातील बदल आणि पालक म्हणून आपण नकळत करत असलेल्या काही चुका। लक्षात ठेवा, मुलांना बदलण्यापूर्वी त्यांच्या मनाला समजून घेणं आणि पालक म्हणून स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणं हीच प्रभावी पालकत्वाची पहिली पायरी आहे। अशाच मानसशास्त्रीय आणि उपयुक्त माहितीसाठी अश्विनी माइंडस्पेस सोबत नक्की जोडलेले राहा। धन्यवाद।